हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर बरेच दिवसापासून भामटीवर पॉडकास्ट करायचं होतं. इनफॅक्ट जेव्हा तिचा व्हिडिओ आला उत्तर लोकांना की मी तिची कॉपी करत नाही वगैरे, तर तेव्हापासूनच करायचं होतं. पण बोंबाड बिझी ठेवत होती आणि मध्ये काय ना काहीतरी होतच होतं. सो इतर गोष्टींमध्ये आणि बोंबाडमध्ये तिचं पॉडकास्ट राहून गेलं. तर भामटी, आज तुझी बारी आलेली आहे. आली रे आली, तुझी बारी आली. भामटे, तू मी तिची कॉपी करत नाही हा उत्तर देण्यासाठी व्हिडिओ बनवलास ना, हीच सगळ्यात मोठी कॉपी होती. कारण त्याच्या आधीच तिचा व्हिडिओ आलेला, काही जणांना उत्तर आणि हेटर्सना उत्तर, तर तिने दिल्याबरोबर लगेच तू पण घेऊन आली की मी तिची कॉपी करत नाही. हा, ही आयडिया चांगली आहे. आपण असा व्हिडिओ बरेच दिवस नाही बनवला, उत्तर नाही दिलं, तर हे पण एक कॉन्टेंट तिचंच ढापलेलं आहे. टाईप ऑफ कॉन्टेंट बघितलंय, काय काय करते, कसं कसं करते, कधी कुठला व्हिडिओ टाकते आणि मग कसं ती मध्येच उत्तर देते, मध्येच मण्यारला इन्व्हॉल्व करते. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून भामटी पण तेच करते. आणि भामटी, जे बोलतेस ना की हो मी तिच्याबरोबर राहिली आहे आणि हो मी तिचे व्हिडिओ बघायचे, ती कसं करते काय करते ते बघायचे, आणि त्यामुळे तुम्हाला ते वाटत असेल आमच्या दोघांचं सेम आहे. तर पहिली गोष्ट, बघायचे नाही, तू बघतेस, अजूनही तिचं कॉपी करतेस, अजूनही तिच्या व्हिडिओमध्ये ती कसं बोलते काय बोलते ती सिमिलॅरिटी भाषेची नसून आपल्या आपल्या लेवलवर तुझं कॉपी करणं चाललेलंच आहे. आता ऑब्व्हियसली ते एकदम सेम टू सेम नाही जाणार, कारण का जसं तू म्हणालीस की तू तिच्यासारखी नाही होऊ शकत, किंवा ती खूप श्रीमंत आहे आणि तू गरीब आहेस, तर त्यामुळे ते मॅच नाहीच होऊ शकत. तर ती तफावत नाही, ते सोडता तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये काहीही फरक नसतो. तू लिटरली ढापतेस, तिचं बोलणं ढापतेस, तिचं कॉन्टेंट ढापतेस, ती काय कसं दाखवते ते फक्त तू ऑब्व्हियसली तो फरक राहणारच आहे की तू तिच्यासारखा बंगला किंवा तिच्यासारखं, आता सगळंच देश वेगळा आहे, राहणीमान वेगळा आहे, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे ती तफावत असणारच आहे. तर तो डिफरन्स नको सांगूस. अगदी नवीन दिवसाची नवीन सुरुवातपासनं अब्रप्टली एंड करण्यापर्यंत लोकांना असं, आता मी निघते, मला अर्जंट निघावं लागतंय बोलून तिथेच कट करणं, मी लक्ष देत नाही म्हणून तोच विषय घेऊन येणं आणि मग त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन देणं, लोकांना उत्तरं देणं, हे सगळं आणि सगळं A to Z तू तुझ्या लेवलवर तिचं कॉपी करतेस. तू मानणार नाहीच आहेस, पण तू करतेस. म्हणे मी कुठे असं केलं, माझं तर शिफ्टिंग पण एकदम साधं होतं, एकदम मिडल क्लास लोकांप्रमाणे मी शिफ्ट केलं. मिडल क्लास नाही, त्याला मिडल क्लास नाही म्हणत भामटे, उगाच स्वतःला मिडल क्लासमध्ये पण नको आणूस. तू लोअर मिडल क्लास, लोअर पण मिडल क्लास पण नाही ग, तू लोअरच आहेस एकदम. काय ते राहणीमान आणि काय ते, असं तर लोअर मिडल क्लासवाले पण शिफ्टिंग नाही करत. काय शिफ्टिंग होतं तुझं हॉरिबल. सो असं कंपॅरिझन करायला गेलं तर ते कंपॅरिझन कधीच नाही होणार, कधीच नाही. पण जे दिसतंय, जे तू वागतेस, जे तुझं बोलणं आहे, बोलणं चालणं हावभाव सगळं सगळं तुझ्यावर इतका पगडा आहे तिच्या व्लॉग्सचा की तू ते बघतच असतेस. असं नाही की कधीतरी तू कधीच्या काळात बघितलेस आणि तू बघत होतीस ती कसं करते काय करते आणि म्हणून तू तसं करते, असं शक्य नाही आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रेग्युलरली एखाद्याचे व्हिडिओज बघते ना, तेव्हाच ही झलक दिसते जी तुझ्या व्हिडिओमधनं दिसते. पक्की शाणी ग तू, मोठ्या हुशाऱ्या करते, खोटारडी. अख्खी फॅमिली तुमची भामटी आहे, समजलं ना. हां, त्याच्यामुळे अजिबातच असं नाही आहे की ती काहीतरी एकदम चांगली आहे आणि तिची मी बाजू घेते, अजिबात नाही. ती लोचट आहे, तू पण लोचट आहेस, तिची सासू पण लोचट आहे, नणंद पण लोचट आहे, सगळे सगळे तुम्ही लोचट फॅमिली आहे. सगळे आपले ॲक्च्युली तिच्याच नावावर धंदा करायला इथे उघडून बसलेत, बिझनेस यूट्यूबवर. आता तुम्हाला कोणी बघितलं पण नसतं, असं चॅनल ओपन केलं असतंच ना तिची ओळख न वापरता, तर ते आता मी तेव्हा केलं होतं, पण त्याच्यानंतर अरे पण तू सुरूच त्याच्याने झाली आहे, तुला लोक ओळखतातच, त्यामुळे तुझी स्वतःची अशी काहीच आयडेंटिटी नाही आहे भामटे. आणि चल, मी तुझ्यासारखं ना जास्त बकवास नाही करत आणि खूप जास्त पकवत नाही, एकच उदाहरण देते, एकच एकदम एकदम ॲप्ट उदाहरण, त्याच्यातनं सगळं क्लिअर होऊन जाईल की तुम्ही किती लेवलवर त्यांची कॉपी करता. नॉट ओन्ली तिच्या लाईफची कॉपी करायला बघतेस तू, तुझ्या लेवलवर, तुझ्या आर्थिक परिस्थितीनुसार. आता ते एक्झाम्पल म्हणजे
आम्ही पण मशालसाठी ॲक्च्युली आम्ही वर्क फ्रॉम होमच बघतोय, तर तेच बघतोय आम्ही. आमचं काम चालू आहे. आता तर बघा, बाप रे, आमचे प्रयत्न चालू आहे, आमचं काम चालू आहे, आम्ही वर्क फ्रॉम होम बघतोय. हा कोण लागून गेला? हा बोलो जुबा केसरी फॅप 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 फॅप. अरे मूर्ख माणसा, हे सगळ्या गोष्टी लोक शिफ्टिंगच्या आधी या गोष्टींचा विचार करतात. लोक शिफ्ट होण्याआधी आपला जॉब वगैरे सिक्युअर करतात, आणि जर ते होत असेल तरच शिफ्ट होतात. शिफ्ट झाल्यानंतर कोणतरी घरात बसून असं नेगोशिएशन्स आणि अशा सगळ्या गोष्टी करत बसत नाही मिळणार आहे तुला. कोणी तुला जॉब देणार नाही आहे, आणि मिळाला ना तरी तुलाच काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. कंपनी नाही करणार कॉम्प्रोमाइज तुझ्यासारख्या फॅप 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 फॅपसाठी. इथे लाखो पडले, इतके प्रोफाईल आहेत, ते स्वतः त्यांना तिथल्या तिथे मिळून जाईल. एवढं तुला का पोचतील ते? मोठा आला, तू कोण मोठा लागून गेला? त्याच्याकडे काय ना काय करून कसं तरी कोटा बिटा कशातनं तरी भरती होऊन रिझर्वेशनच्या ह्याच्यातनं कशातनं पण झाला असेल, पण तो झाला, काहीतरी केलं त्याने, तो पोचला तिथे. पण तू काय आहे? तू त्याची बरोबरी करायला जातो काय रे? फॅप 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 फॅप. हां, तू कधी ते तोंडातलं नुसता मोठा आला म्हणे की माझं बोलणी चालू आहे आणि आपलं परवडलं पाहिजे ना. आणि हे आपलं बोलणं पण, हे पण हिने पण घेतलंय ते. बाबा, तिचं तर म्हणजे तिचं वेगळंच आहे. तू तर भयंकर. तुझं आपलं बोलून बाबा आम्हाला तुझ्या लेवलला अजिबात यायचं नाही आहे. ती मनहुसियत नको आणूस, समजली ना? नुसतं आपल्याला परवडलं पाहिजे, आपल्याला हे केलं पाहिजे, आपल्याला तसं सॅलरी मिळायला पाहिजे तरच आपल्याला फायदा ना. आम्हाला तुमच्या ह्याच्यातनं कसलाच फायदा नाही. आम्हाला तुमच्या ह्याच्यात कन्सिडर करू नका. आमचं आणि तुमचं लाईफ सेम नाही. भामटीबरोबर काही मॅच होत नाही. आपलं बिपलं काय नाही, आम्ही तुझे नाही, आणि तू आम्हाला आपलं बिपलं काय बोलू नको, समजली का? भामटे चुब्बास. कसं राहायचं कॅमेरासमोर ते पण नाही. कसं ते नुसतं बनियान घालतो आणि नुसतं ते पाणी मारत असतो आणि काय काय करत असतो. जरा व्यवस्थित राहायचं. ती पण अवतारच आहे आणि हा पण अवतार, आणि मोठा कामाला जाणार आहे. बाप रे, म्हणजे ह्यांचं तर उलटच आहे. लोक पहिले बघतात की बाबा आपण शिफ्ट होण्याच्या आधी आपण कंपनीला विचारतो की मी शिफ्ट होतोय तर काय आहे, ऑप्शन्स अवेलेबल आहेत का, काय आहे, आणि नंतर आपण शिफ्ट होतो. पण हे तर येड्याचा बाजार. हे फक्त आणि फक्त, मी तुम्हाला सांगते काय मंडळी, ह्यांनी फक्त आणि फक्त ना असंच करून लोकांना येडा बनवायचं आणि लोकांच्या जीवावर खायचं, हेच शिकली आहे ती तिच्याकडनं. ती करते ना, ती खाते ना, मग आपण पण करू शकतो. तिच्या इतकं नाही, पण आपल्या लेवलवर आपलं घर गुजराण होईल एवढं आपल्याला मिळालं तरी चालेल, त्या लेवलवर या भामटीचे प्रयत्न चाललेले आहेत. तो फॅप 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 काही कामावर जाणार नाही आहे. एक नंबरचा आळशी आणि थुकरट माणूस आहे तो. ह्या चाव्या फिरवणाऱ्या भाभीवर भाळला. ह्याला वाटलं ह्याची मजा होईल, हां, तिला काहीतरी ते रक्कम बिक्कम मिळेल, त्याच्यामध्ये एन्जॉय करेल हा, ह्याची मजा म्हणून हिला पकडलं त्याने. पण बहुतेक त्याला ते माहिती नसावं की दुसरं लग्न केलं की पोटगी बिडगी मिळणं बंद होतं. तर भाभीच पडली गळ्यात एक्स्ट्राची. आणि भाभी मोठ्या मोठ्या हुशाऱ्या ज्या आपल्याला पण दाखवत होती ना की मी खूप असं केलं, मी तसं केलं, तर ते भाभीची मजा ना फक्त आधी नवऱ्याकडनं मिळणाऱ्या पैशावर चाललेली. बाकी भाभी पण काही करू शकत नाही. धणे कुट्टे, धण्याचं तर बाप रे, अक्षरशः म्हणजे किस पडला त्या धण्याचा तिच्या आणि तिने आणि तिच्या सबस्क्रायबरांनी. असं कर तसं कर, ते धणे असं वाटत होतं की बाप रे, त्या धण्याचा असा बुचका कोंबावा आणि घालावा त्यांच्या येड्यांच्या तोंडात, म्हणते मी. पागलसारखे नुसते आपले कशावरती पण. म्हणजे हे असं असल्यावरती कसं काय ना, मग कोणाला कशाला काही मेहनत वगैरे करण्याची इच्छा होईल? कशाला करेल मेहनत? हे असलं फालतू कॉन्टेंट चाललंय तर. आणि हा तर बोंबाडमुळे नवीन पायंडाच पडतोय. हा यूट्यूबवर नवीन पायंडा पडतोय की कसं खोटं बोलायचं. आता सगळे सरसकट खोटं बोलायला, लपवाछपवी करायला आणि क्लिकबेट. आता हा दिवाणी पण तेच करते. काल तिला एक कॉमेंट आली होती की तू इतकं काय असं सस्पेन्स वगैरे ठेवलं आहे, इतके दिवसांनी तू व्हिडिओ टाकते पण तू काय टाकलं नाही, सांगितलं नाहीस की कुठे चालली आहेस वगैरे, तू सांगू शकत होती. तर तिचं असं म्हणणं होतं की मी कसं तरी करून टाकलं आहे, मला जसं वेळ मिळेल तसं मी एडिट करते वगैरे, जे की खोटं आहे. ती स्प्रिंग ब्रेकमध्ये जाऊन आली आहे आणि ती आत्ता आरामात ट्रिपवरून येऊन आरामात ती एडिट करून टाकते. ती घरीच आहे.
ती ऑन ट्रिप नाही आहे आता. पण हे बोंबडीकडनं शिकले, हळूहळू सगळं DBS असंच करणार. अंड्यांना आधीच ते गृहीत धरत होते, त्यात वादच नाही, पण आता एक्स्ट्रीमली गृहीत धरणार, एक्स्ट्रीमली खोटं बोलणार. कारण त्यांना कळलंय की आपण कितीही खोटं बोललो तरी अंड्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, कारण त्यांचा मेंदू सडलेला आहे. अजून एक गोष्ट भामटीच्या बाबतीमध्ये जी कॉमन आहे ते म्हणजे व्हिडिओ मर्ज करणं आणि मुद्दामून असं बोलणं की हा व्हिडिओ मी सकाळचाच दाखवते, म्हणजे हे कंटिन्युएशनच आहे, प्लीज समजून घ्या मंडळी. खरं तर हिला कोणी काहीही बोललेलं नव्हतं. तो सिक्वेन्स पण चुकलेला आहे, कारण तो सिक्वेन्स लावण्याचं तेवढं खोटं बोलून ते सगळं मॅनेज करण्या इतकी अक्कल अजून भामटीला आलेली नाही. मुळात भामटीला अक्कलच नाही आहे. ती तर बोंबाडलाही नाही आहे, पण बोंबाडकडे तो मणी पडलेला मण्यार आहे. तो हे सगळे धंदे करतो, अलाइनमेंट करतो, व्हिडिओ कसं स्केड्यूल करतो, मागचा पुढचा, इकडचे क्लिप तिकडे, तिकडचे क्लिप इकडे, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो करत. पण ना भामटीकडे स्वतःला अक्कल आहे ना त्या फपकडे अक्कल आहे. दोघेही बेअक्कल आहेत. त्याच्यामुळे तुमचे ना हो पायल बा. जसं की ते आजच्या व्हिडिओमध्ये बोंबालसारखंच बोलायचा प्रयत्न करते की जसं तिने ते फ्यू डेज अगोचं चालू केलं आहे, किंवा ती व्हिडिओमध्ये म्हणते की हा कालच्याच व्हिडिओचा दुसरा भाग आहे, आज आम्ही हे कालचंच व्हिडिओचं कंटिन्युएशन करतोय, असं जसं बोंबाड म्हणते ते पण म्हणजे मी पकडते म्हणून ती आता एक्झॅक्ट डेट टाईम वगैरे असं सांगत नाही, पण त्यातल्या त्यात असं काहीतरी सांगते जिथे पॉसिबल आहे, तिथे जिथे एकदमच पकडली जाण्याची चान्सेस आहेत तिथे. त्यातनंही खोटं बोलते तेव्हा पकडली जातेच, ती गोष्ट वेगळी, पण तरी ती आजकाल थोडंसं क्लॅरिफिकेशन द्यायला सुरू झाली आहे. तिचं बघून ही पण ही अशा व्हिडिओचं क्लॅरिफिकेशन देते जो व्हिडिओ हिने अजून अपलोडच केलेला नाही आहे. आता ती मठाचं सांगते की तो मठाचा व्हिडिओ जो मी सकाळी अपलोड केला त्याच व्हिडिओमध्ये आता हे आहे, समजून घ्या मंडळी, हे एकाच दिवसाचे 2 व्हिडिओ. अरे कुठला मठाचा व्हिडिओ? तो व्हिडिओ आधी अपलोड केलेला तर असला पाहिजे. म्हणजे हिला सिक्वेन्सच कळत नाही आहे. जो व्हिडिओ आधी यायला पाहिजे, ज्या व्हिडिओबद्दल ही बोलते तो व्हिडिओ ही टाकतच नाही, आणि त्या व्हिडिओबद्दल बोलते की तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तो आधीचा आहे, हा नंतरचा आहे. मग आधीचा व्हिडिओ कुठे आहे भामटे? काय रे बाबा, भामटे ना ह्यालाच म्हणतात की अक्षरशः म्हणजे डोकं न वापरता कॉपी करणं. कॉपी करणं पण एक आर्ट असते, आर्ट. ते एकदम ते नाही शिकलीस बोंबाडकडनं. ती कशी लोकांचं बरोबर आपल्या ह्याच्याने असं कोणाला किसी को पता भी नहीं चलेगा, सिर्फ गॉसिप गर्ल को पता चलता है लेकिन पण तरी पण करते ती मॅक्सिमम लेवलवर. पण तुला ती स्किल पण नाही जमत, काय पण करत असते आपली. मुळात तू ना नाहीच आहे. तुझ्या ते काहीतरी घ्यायला गेलेली फ्रेम आणि कपडे आणि हे ते त्याच्यामध्ये पण कोणाला तरी सांगत होती मी यूट्यूबर आहे. मोठी यूट्यूबर, फालतू कुठची भामटी भुरटी. त्या दिवशी पण मला अर्जंटली निघावं लागतंय आणि नंतर सगळ्या कामाचा पाडा वाचून दाखवला. मला इथे पण जायचं आहे, मला तिथे पण जायचं आहे, मला ह्याला पण भेटायचं आहे, मला त्याला पण भेटायचं आहे. तू तर अशीच चाललेली, त्याचं काहीतरी काम होतं असेल, तू टाईमपास करायला गेलीस त्याच्याबरोबर. अर्जंट काय नव्हतं, सगळं प्लॅन करूनच गेली होतीस. आणि काय झालं, ढंबोला भेटणार होती, मग ढंबोचं काय दाखवलंच नाही, फक्त बोलायला बोलते. अरे ढंबो बिंबो तुला काय उभी नाही करत, समजली ना? काय नाही राहिलं आहे, उगाचंच नौटंकी फेकाडी कुठची फेकते. डंबो पण भेटणार आहे आणि तिला पण भेटायचं आहे मला. काय नाही भेटणार, इतके दिवस जेव्हा तिथे होती तेव्हा नाही आली, आता काय येणार आहे? ती पण ओळखून चुकली आहे तुला आणि लांब झाली आहे. खोटारडेपणा बंद कर, खोटी कुठली की तुला माहिती आहे. आणि बोंबाडसारखं असं व्हिडिओ राखून ठेवला आहे. आणि जसं गॉसिप गर्ल बोलली की डंबो काय भेटणार नाही आहे आणि काय भेटली नाही नम्मो बिम्मो, तर मग नंतर मग टाकायचा व्हिडिओ गॉसिप गर्लला खोटं ठरवायला. हे पण मग जर असं करशील ना तर मग अजूनच क्लिअर होईल की तू बोंबाडचंच कॉपी करते, एकदम सेम पावलावर पाऊल. घ्या मंडळी अजून एक सिमिलॅरिटी, बोलता बोलता बघा अशा सिमिलॅरिटी, असं म्हणजे कॉपी असं दिसतंय सरळ. तिला पण तिचे फ्रेंड्स आणि सगळे ओळखून गेले पळून, आणि मग दरवेळेला कोण ना कोण नवीन पकडते, नाहीतर मग सांगते की नाही दाखवू शकत आणि मी नाही हे करणार आणि माझ्या फ्रेंड्सना त्रास देतात वगैरे, असं खोटी नाटी कारणं सांगते. पण कोणच नाही आहे तिच्याकडे. तसंच ही पण नम्मो भेटणार, हा भेटणार, तो भेटणार सांगते, पण खरं कोण हिला भेटतच नाही. हिला पण लोक ओळखून पळाले.
त्या बहिणीला तर काय मला वाटतं काय झालं की सगळे ह्या भामटीमुळे तिला तोडलं वाटतं. तिथं कुठेच दिसत नाही, फॅमिलीमध्ये पण येत नाही ती. शी व्हेरी बॅड भामटी. कसं काय ना, या घरफोड्याच बायका आहेत सगळं यांच्या खानदानातल्या. ती एक म्हणजे खरंच माणसाने ना हा विचार करायला पाहिजे की जे आपल्याबरोबर झालंय, अगं तिच्यासाठी तर तू परकी होतीस भामटे, त्यामुळे तिने तुला तोडलं. पण ती तर तुझी सख्खी बहीण आहे ना, तिला तू आपल्या आईवडिलांपासनं, भावापासनं आणि आपल्या घरापासून तोडून काय मिळवलंस? आता तिथेच ठिय्या मांडून बसली आहे. म्हणजे कधीतरी येत असेल ते पण नको तिला यायला, आली तरी तुझं तोंड बघायला लागेल. किती कुचकी आहेस ना तू. तू पण काही कमीची नाही आहेस. ती बॉटलवर व्हिडिओ छापते, तू पूर्ण फ्रेमवर व्हिडिओ छाप. एक अख्खा व्हिडिओ फ्रेम घेण्यामध्ये घालवला हिने. ही फ्रेम ती फ्रेम असं तसं, मग हे आणि ते करतायत आणि असंच रॅन्डम आपलं फ्रेम टाईमपास ते पण बरोबर कॉपी करायला शिकली आहे की कसा खेचायचा व्हिडिओ, एकाच गोष्टीवर कसा अख्खा ताणायचं. आणि मग ते फ्रेम आणले, फ्रेम लावले आणि तेच 10 वेळा दाखवत बसले. किती छान वाटतंय ना, किती छान वाटतंय ना. आणि मी थकले. अजून एक बघा, कॉपी म्हणजे किती बोलू तितकं कमी आहे. मी आज तुम्हाला कळत असेल मंडळी, माझा आवाज थोडा आज कमी आहे, मी बोलू नाही शकतो. मी आज ॲक्च्युली मी खूप 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 थकली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज असा वाटतोय तुम्हाला. खरंच म्हणजे नुसती धावपळ, हे बघा, हे पण कॉपी म्हणजे नेक्स्ट लेवल कॉपी. हिने काय धावपळ केली? हे फालतू आणि धणे आपटणं, हे करणं ते करणं, हे हिची खुजली आहे. त्या व्यतिरिक्त 2-3 दिवस तर ते लग्नातच खात होती, घरी जेवण बनवतच नव्हती. काहीतरी बनवलं, मी चालली तिकडे जेवायला. त्याच्यानंतर आता फक्त हे जयंती फक्त नाचायलाच यायला, बाकी काही करणं नाही. ते घरामध्ये फोटो लावले तर काय मग नैवेद्य नाही दाखवत म्हणा, म्हणजे काहीतरी करायचं आपल्या घरात, गोडधोड काहीतरी शिजवायचं, ते सजवायचं, एवढं असतं तर ते केलं असतं. नुसतं आपलं दाखवायला म्हणून फोटो आणून लावले, बाकी काय नाही. फक्त नाचायला, आणि तो पण आहे छपरीगिरी करायला. आणि मला तर 101% डाऊट आहे की हे पण तेच, म्हणजे सेमच ह्याच्यातले आहेत हे लोक, जातकुळीतले आहेत. आणि खोटं बोलते, बोंबाड खोटं बोलते स्वतःच्या बाबतीमध्ये, माहेरच्या पण आणि सासरच्या बाबतीमध्ये सुद्धा. हे मला 101%, कारण पूर्ण लोकॅलिटीज ती आहे, पूर्ण कम्युनिटीज ती आहे. मग अशा कम्युनिटीत एखादंच घर कसं काय वेगळं असेल? आता आपण इतकी लग्न बघितली, त्या लग्नामध्ये पण सगळेजण त्याच प्रकारची लग्न होती ती. त्यानंतर आज ती बोलत होती की तो मुलगा एक पकडला ना, वहिनी आणि मुलगा त्यांना फुकटचं राबवत असते आपल्या व्हिडिओमध्ये, तो मुलगा पण तयार झाला आहे छानपैकी आणि त्याला दाखवत होती. म्हणजे तो पण तेच आहे, ती राहते, ती पण त्यांचं पण तेच फॉलो करतात. म्हणजे सगळे एकच फॉलो करणारे आहेत, सगळी कम्युनिटी सेम गोष्ट फॉलो करणारी आहे. पण बोंबाडचं घर त्यामध्ये एकच वेगळं आहे. असं का बुवा, असं का असेल? म्हणजे काय कारण असेल मंडळी, तुम्हाला काय वाटतं? असं कधी कोण करतं का? असं कधी कोण घेतं का मुद्दामून? आणि मग आम्ही वेगळे म्हणून राहतं का? ये कुछ तो गड़बड़ है दया, बहुत बड़ी गड़बड़ है. तुमको क्या लगता है मंडळी? तुम मेरे को बताओ हाँ कॉमेंट में. ये मेरा स्ट्रॉन्ग ऑब्झर्वेशन है मंडळी. हां सॉरी, ऑफ टॉपिक गेली बोलता बोलता. तर दमली, खूप धावपळ होते. तर कसली धावपळ? नाचते, ओरडते, रेकते. जयंती फक्त नाचणं आणि रेकणं एवढंच आहे का? तू घरात काय बनवलंस का? काय दाखवलंस का? काय त्यांचा आवडता पदार्थ बनवला की त्यांचे कुठले विचार तू आचरणात आणले? काहीच नाही. नुसतं छपरीगिरी करायची. तो पण छपरीगिरी करायलाच आहे. त्याला काय विचारलं एक सांगावं त्याने काहीतरी विचार बाबासाहेबांचा. अजिबात त्याला काही सांगता येणार नाही. फॅपला नुसता. त्याला स्वतःचं पण काय नाही आणि दुसऱ्याचं पण नाही. ज्याला स्वतःचंच काय माहिती नसेल तो दुसऱ्याचं काय करणार आहे? नुसता तिथे नाचायला आपला काहीतरी, आणि ही दाखवते त्याला ते काहीतरी बाळाचं आणि हे ते वाला स्टेप करताना फालतूगिरी. दरवर्षीचं नाटक आहे या बाईचं. जेवायला त्या बाईकडे गेली तिथे, कारण हिने काय केलंच नव्हतं. हिने फक्त फोटो आणून लावले, बाकी तर खरं तर तेच सेलिब्रेट करतायत. मग जर तू एक तर करायचं तर मनापासून सगळ्या गोष्टी करायच्या, अथवा करूच नाहीत ना. अर्ध तिथे अर्ध म्हणायचं की मी माझ्या नवऱ्याचंच हे करते, अर्ध बोलायचं की मी माझं हे करते. तू नक्की कोणाची आहे? तू कोणाचीच नाही आहे. सगळ्याची फक्त वाट लावायला बस, तेवढंच बरोबर जमतं.
एक ना धड नुसतं सगळीकडे आपलं हातपाय सगळ्यामध्ये फक्त कॉन्टेंटसाठी करते ही बाई, फक्त कॉन्टेंटसाठी. मनापासनं अजिबात काहीही नाही, काही नाही. त्या ह्याचं करते, देवाचं वगैरे करते, त्याच्यात पण एवढ्या चुका करते. मग म्हणायचं की असं नाही आमच्यामध्ये. हां, आणि ते खट्टरवरून तो एक मेन टॉपिक राहिला. बाप रे, म्हणजे इतकी बाई, बाप रे, इतकी लाज कशी नाही वाटत ग भामटे तुला? हां, त्या दिवशी म्हणे की आम्ही ते ह्याला गेलो, काहीतरी देवळामध्ये गेलो, तर मला माहिती आहे तुम्ही मला कॉमेंट कराल. कशी कुचक्यासारखी बोलत होती. म्हणून आधीच क्लिअर करते, ते आमंत्रण दिलं होतं एक मोठं त्यांनी, सरपंचांनी. मग नाही कसं म्हणणार, मग आपण राहतो मंडळी, आपल्याला राहायचं आहे, सगळ्यांबरोबर जमवून घ्यावं लागतं. आणि म्हणून मग आम्ही गेलो. पण माझ्या फॅमिलीमध्ये असं नाही मानत, तसं नाही मानत, हे नाही ते नाही. हो का? मग बाई पुरणपोळीचा नैवेद्य कशाला करतात होळीला? इथे आलेलीस तोंड उचकटून पुरणपोळी खायला दाखवत होती. आज होळी आहे, आज बाईंनी पुरणपोळी बनवली आहे. कशाला? मग तेव्हा कोणते सरपंचांना द्यायची असते का? का तेव्हा पण सरपंच सांगतात की करा म्हणून, आमचे सण साजरे करा, तुम्ही होळी हे करा, गणेशोत्सव, नवरात्र, सगळ्याला. नवरात्रात पण गेलेलीस, नवरात्रीत पण हे दाखवत होते तुम्ही लोक. किती खोटं ना. काहीतरी आपण दाखवतो, आपण काय बोलतोय ते एवढं ते नाकावर असं फेंदारलेलं नाक घेऊन बोलतेस. हे पण नाही बोलू शकत की बाबा नाक फुगवून, अजून किती फुगवणार, फुगवलं तर फुटेल असं ते फुग्गा नाक घेऊन आधीच बोलत असते. तर जरा आपण काय दाखवतो, आपण काय बोलतो, आपण काय वागतो, ते जरा हे रिलेट करून बघायचं ना, होतं का? किती खोटेपणा आणि किती तो ना असा स्वार्थीपणा. नाही तर नाही ना, जबरदस्ती आहे का? नाही मानत तर नाही मानत. मग सरपंचासाठी कशाला गेले तुझे घरचे? आणि घरात काय सरपंच बसतो तुमच्या जेव्हा नैवेद्य बनवत असता तेव्हा सणासुदीला? आणि कितीतरी वेळा तू बोलली पण आहे की बाई आमच्याकडे असं नाही करत ना बाई, आमच्यामध्ये अशी पद्धत नाही ना, आमच्यामध्ये नवरात्रीला बघा असाच नैवेद्य दाखवतात आमच्यामध्ये. अरे तुमच्यामध्ये खट्टरमध्ये नैवेद्य, नवरात्र हे आलंच कुठून? हाच माझा पहिला प्रश्न आहे. बाकीच्या गोष्टी तर सगळ्या राहू दे. आणि मग आता जेव्हा खरंच तुला नैवेद्य आणि काहीतरी चांगलं गोडधोड बनवायचं जेव्हा होता दिवस, तेव्हा तर तू काय नाही बनवलंस. म्हणजे तू हे फक्त आणि फक्त कॉन्टेंटसाठी हे करतेस. तुम्ही खोटे आहात, तुम्ही कोणाचेच नाही आहात. म्हणजे नॉट ओन्ली यू, सगळेच जण तुमच्या खानदानातले, मे बी तुझे पप्पा सोडले तर त्यांना काय फरक पडत नसेल. ते बाई चमचमीत खायला घालते, ते खायचं तेवढं माहिती असेल म्हणून आपलं गिळत असतील. पण बाकी तू तर बाई एक नंबरची बाबा, बेकार बेकार, त्या बोंबडीपेक्षा पण बेकार. कसलीच म्हणजे कसलीच तुझी तर लेवलच नाही आहे. मी काय म्हणते भामटे, जे काय करतेस ना ते काय ते एकच कर, पण व्यवस्थित कर. नाही तर काहीच करू नको. ना आमच्या कसली सणासुदीची वाट लावू नकोस, ना स्वतःच्या सणासुदीची वाट लावून घे. कोणाचीच नको लावूस, कारण तू काहीच चांगलं करू शकत नाही. फक्त घाण करायची माहिती आहे तुला. आज तुम्ही नोटीस केलं मंडळी की बोलता बोलता बोलून गेली की आणि मार्विशला पण मामाने आणलेले छान असे कपडे घातले, नाही वेअर केले, त्याला पण छान वेअर केले. मी पण छान ड्रेस वेअर केलाय आणि मशालने पण फॅपने छान असा कुर्ता वेअर केलाय. म्हणजे ते घातलंय ते कितीही बरोबर असलं, तेच स्टेटमेंट, तेच सेंटेन्स बरोबर आहे की छान कपडे घातले आहेत, छान दिसत आहेत सगळे. पण नाही, घात असं बोलून कट आणि मग वेअर केलंय म्हणे. का? तर ती वेअर केलं बोलते ना, मग मी पण वेअर केलंच बोलणार. मी का नको बोलू? म्हणजे इतकं ही अक्कल आहे हिची. आणि तो लुक दाखवते अगेन. बाप रे, असा लुक, असा अवतार आणि असं कोणाला करायचं आहे? कोण आता? म्हणजे आश्चर्य नाही वाटणार मला पण अंड्यांचं. अंडे म्हणजे नेक्स्ट लेवलचे आहेत, त्याच्यामुळे उद्या हिच्या इथे पण ही असं लुक दाखवून मग अंडे लिंक मागायला लागले तर आश्चर्य नाही. आता तेवढंच बाकी आहे, ते पण बघ कसं काय करते ती मॅनेज, आणि काय कसं कॉपी करता येतं का बघ. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट राहिला मंडळी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टोमॅटोच्या झाडाला फुलं लागली मंडळी, फुलं लागली. आता आठवड्याभरामध्ये फळ पण येतील टोमॅटोच्या झाडाला. फळ लागेल, टोमॅटो होतील. टोमॅटो
मी इतकी वर्ष त्या दिवसानंतर ज्या दिवशी आम्ही 1-1 रुपया शोधत होतो मंडळी, 1-1 रुपया टोमॅटोचं सार खायचं होतं मशाला, त्या दिवशी मी ठरवलं होतं जोपर्यंत माझ्या झाडाला टोमॅटो येणार आहेत तोपर्यंत मी टोमॅटोचं सार नाही करणार मंडळी, टोमॅटोचं सार नाही करणार. आता माझा इमोशनल व्लॉग येणार. एकदा टोमॅटो आले ना की त्या दिवशी कितीतरी वर्षानंतर माझ्या घरामध्ये टोमॅटोचं सार शिजेल मंडळी, आणि मग आम्ही खाणार ते टोमॅटोचं सार. आणि तो दिवस खूप खूप वेगळा असेल मंडळी. खूप मशाल बाहेर रडतील मी आतरड्यात. टोमॅटोचं सार खाल्लेलं असेल त्या दिवशी मंडळी, टोमॅटोचं सार खाल्लेलं असेल आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालेलं असेल. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. पर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.